त्यांचं यश तरे आपण या विक्रीत करायचा धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण जेवण त्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळतोय. स्पेशल महिलांसाठी तयार करण्यात आलेला आहे. साक्षी तरे, मानसी तरे यांच्या माध्यमातून धन्यवाद. व्हेरी मच राहुल जी तांगा.
आणि हे सहकार्य एवढं केलं की प्रथम पारितोषिक पहिल्यांदा आम्ही आयोजित केला पहिला सामना म्हणजे पहिलं वर्ष, त्यावेळेस फक्त 1500 रुपयाने आम्ही सुरुवात केली आणि 1500 रुपयाने प्रत्येक वर्षी या बक्षिसामध्ये आम्ही वाढ करत गेलो. म्हणजे एक वर्ष असं नाही की तेच बक्षीस ठेवलं, 1500, 2000, 2500 रुपये, 3000 असं वाढतच गेलं. आणि ह्या बक्षिसाचं रक्कम आजच्या याच्यामध्ये 1,11,000 रुपये इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे कुठेतरी या जिल्ह्यामध्ये आम्ही असं समजतो की 2 नंबरची ही स्पर्धा, मी निश्चितच कौतुक करेन काशीनाथ चौधरी साहेबांचं की मोडगावची टुर्नामेंट ही समाजासाठी एक मानाची स्पर्धा आपण मानली जाते आणि तिथे खेळाडू खेळण्यासाठी इच्छुक असतो. आणि निश्चितच दरवर्षी ते सुद्धा आम्हाला आमंत्रण देतात आणि आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. अशी ही स्पर्धा नंतर त्यानंतर ह्या मोठ्या बक्षिसाची रक्कम ही आपल्या इथे 2 नंबरच्या पारितोषिकांनी मिळते. मी विशेषतः सर्व संघांचा 72 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि 72च्या संघामध्ये सर्वात आनंद वाटतो की आदिवासी समाज जेव्हा आपल्याला खेळतो तेव्हा कुठलाही भेदभाव न करता, पंचांचा निर्णय सांगा कुठलीही चुकी जर झाली तरी ते मान्य करतात की आणि इथे या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या एक धावती भेट देत आहे पालघर पोलीस स्टेशनचे API धोंडगा साहेब यांची उपस्थिती इथे झालेली आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी इथे मंचावरती यायचे. धोंडगा साहेब, कारण आम्ही जेव्हा काल बघितलं 40+ सामना, आपला एवढा लांबून येणारा संघ, वसई सांगा, वापी, उदवाडा, प्रत्येक लांबून येणारा संघ हा निश्चितच 9-9:30 वाजता इथे उपस्थित झालेले. या साहेब समोर या साहेब. पालघर पोलीस स्टेशनचे API धोंडगा साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिले त्यांचं आपण स्वागत करून घेऊया. API आहेत आणि आपल्या समाजाचे विशेष आहेत. फक्त एका फोनच्या मान्याने इथे आलेले आहेत. साहेब तुमचं खूप खूप आभारी आहेत. मी विनंती करतोय स्वप्नील भिसे आणि संदीप दोडी यांना की साहेबांचं स्वागत करून घ्यायचं आणि एक छोटंसं सन्मान म्हणून आपल्या या स्पर्धेचं सन्मान चिन्ह म्हणून त्यांना एक प्रदान करायचं आहे. पुन्हा मी आपलं साहेब हार्दिक स्वागत करतो की निश्चितच आम्हाला वेळोवेळी साहेबांचं मोठं सहकार्य लागतं. कुठलीही गोष्ट असली तर आम्ही निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधतो आणि आज नुसतं एक फोनवरती ते आमंत्रण दिलं आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा आपला आभार मानतो. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी सांगितलं होतं की ही स्पर्धा आपल्या समाजाने एवढी गाजवली की 40+ संघांनी खूप थोडंसं नाराज केलं. काही संघांनी 10:30 वाजेपर्यंत उपस्थित नाही. पालघरचा संघ, पालघरच्या परिसरातील, पालघर तालुक्यातील संघ असून सुद्धा 10:30 वाजेपर्यंत येत नाही. तेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज दिला की आमच्या समाजामध्ये एकही असा संघ नाही की तो असा वेळेत न पोचेल. वेळात वेळ काढून कुठलाही लांबचा संघ असतो तो पोचतोय. म्हणजे या समाजाच्या, आपल्या समाजाला खेळाडू वृत्ती कुठपर्यंतही आपण इतर समाजाला दाखवून दिलेली आहे. आणि प्रत्येकाने, इतर समाज जे इथं खेळाडू खेळून गेले त्यांनी प्रत्येकाने या आपल्या समाजाचं आणि खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे की खरोखर तुमची जी स्पर्धा होते आणि तुमचे जी संघ आहेत ते निश्चितच वेळात वेळ काढून इथे येतात आणि चांगली स्पर्धा खेळतात आणि सर्व नियमांचं उल्लंघन कुठल्याही प्रकारचं होत नाही. हे विशेष तुमच्या समाजाचं कौतुक असेल. पुन्हा आम्ही सर्व संघांच्या आणि खेळाडूंना समाजासाठी म्हणून सर्वांनी एकत्रित टाळ्या वाजवायच्या आपल्यासाठी. बेनापट्टी वसई संघाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी बरीच वर्ष या मैदानावरती खेळलेले आहेत. म्हणजे आश्रमशाळेच्या मैदानापासून त्यांनी खेळलेले आहेत आणि कुठेही त्यांना यश येत नव्हतं, परंतु आज निश्चितच त्यांचे यश
ज्यांची इच्छा होती की मैदानावरती एखादा फायनलचा सामना फायनलपर्यंत पोचावं, पण आज फायनलपर्यंत पोहोचून फायनलचा सामना जिंकलेला आहे. वसई संघाचं, बेनापट्टी संघाचं मी खूप खूप अभिनंदन करेन. तसेच विहाय इलेव्हन धानिव संघाचं काय अप्रतिम खेळी विश्वनाथ जाधवची. पहिल्याच सामन्यात अर्धशतक, दुसऱ्या सामन्यात मला वाटतं 32 धावांची आवश्यक खेळी. म्हणजे गोलंदाजी फलंदाजीमध्ये एकमेव असा खेळाडू ठरला की त्याने या मैदानावरती आतापर्यंत लगातार 2 अर्धशतकं खेळलेली आहे. खरोखर विश्वनाथ जाधव यांचं शेवटच्या सामन्यात असता तर निश्चितच प्रेक्षकांना सुद्धा अजून आनंद झाला असता. परंतु त्या संघाचं सुद्धा अभिनंदन की आपण चांगलं खेळ करून फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामध्ये सर्व जे बाकीचे संघ आहेत, चिंचणी संघ म्हणावा, एक आम्हाला वाटलंच होतं की एक तर या फायनलमध्ये एक तर बेनापट्टी संघ किंवा चिंचणी संघ ह्या दोघांपैकी एक संघ निश्चित येईल, कारण त्या दोन्ही संघांची खेळी पहिल्यापासून आम्ही बघितली होती आणि निश्चितच त्याप्रमाणे झालेलं आहे. 40+ आणि धानिवचा संघ होता. आम्हाला असं वाटलं की 40 संघ कुठेतरी यांच्यावरती वरचढ चढेल, परंतु धानिव संघाने त्यांना वरचढ करून दिलं नाही आणि अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन. गणराज तलासरी संघ हा सुद्धा या स्पर्धेमध्ये मला वाटतं आत्तापर्यंत दुसरुंदा सुपर 8मध्ये गेलेले आहेत. एकदा नाईट मॅचला फायनलमध्ये त्यांनी पराभव पत्करला होता आणि आता क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला, परंतु निश्चितच त्यांनी सुंदर खेळी केलेली आहे. मला वाटतं गणराज तलासरीचे एक प्रोफेसर होते आहेत, असतील तर त्यांनी इथे यायचं आहे. गेले का? त्यांचा जरा सत्कार करायचा राहिलेला होता. प्रोफेसर म्हणून आपल्या समाजासाठी आणि खेळाडू वृत्ती किती आहे, खेळासाठी त्यांनी वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. प्रत्येक संघाचं मी 8 संघाचं आणि विशेष मी कौतुक करेन माझ्या गावच्या संघाचं, अष्टविनायक नंडोरे संघाचं. जेवढं कौतुक करावं तेवढे, कारण ही स्पर्धा निश्चितच त्यांच्यामुळे पार पडलेली आहे. कारण या प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाने एवढं योगदान दिलेलं आहे की जे खेळून झाल्यानंतर, सर्व खेळून गेल्यानंतर त्या मैदाना पिचवरती, खेळपट्टीवरती पाणी मारायचं, सकाळी रोलिंग करायचं, चुना मारायचं आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला म्हणजे बोलायला लावलं नाही त्यांनी. खूप खूप अष्टविनायक, आशिष, अपूर्व आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आहे. आणि तुमच्या भरोशावरती तुम्ही सांगाल अजून तर आम्ही ठरवलेलं आहे, पण जिल्हा प्रीमियर लीग आहे ती मी फक्त तुमच्या भरोशावरती मी इथे आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण इथे फक्त योगदान तुमचं असेल, मी फक्त येऊन नाही ते काय बसणार आहे, पण तुम्हाला जी मेहनत करायची ती तुम्हाला करायची. आणि जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं पहिलं नाव गेलं पाहिजे की जिल्हा लीग झाली आणि जिल्हा लीग झाली ती नंडोरे गावामध्ये झाली. हे गावाचं नावासाठी मी करतोय, माझ्या नावासाठी करत नाही आणि माझ्या समाजासाठी करतोय. कारण आजच्या याच्याने मला क्रिकेटनी एवढी ओळख दिलेली आहे की कुठल्याही तालुक्यात जा, माझा एक ना एक खेळाडू, क्रिकेट खेळणारा खेळाडू मला ओळखतो. मला आनंद वाटतो की प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आज संपूर्ण जिल्हा या क्रिकेटच्या माध्यमातून मला ओळखतोय, समाज माझा ओळखतोय. मला आनंद वाटतोय आणि विशेष आनंद का वाटतोय तर या क्रिकेट मला ओळख झालेली आहे, क्रिकेटने मला ओळख दिलेली आहे, हा मला अभिमान वाटतो. त्याकरिता मी या अभिमानाच्या आणि समाजाच्या हितासाठी समाज कुठेतरी एकत्र व्हा. जसा मला ओळखतोय एखादा खेळाडू, चांगला स्टार खेळाडू आपल्या समाजामध्ये ओळखतोय, तसाच माझ्या सर्व समाज बांधवांना म्हणजे प्रत्येक तालुक्यातला असं कसो प्रत्येक जण आपापल्याला ओळखलं पाहिजे. कुठेही कोणावरती प्रसंग येईल त्याची आपल्याला सांगता येणार नाही. कारण आता कधी कधी आपण व्हॉट्सअपवर बघतोय, ग्रुपवर मेसेज येतोय, ह्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, हा मुलगा या ठिकाणचा आहे, कोणी असेल तर संपर्क साधा. ते ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून काहीतरी मेसेज आपल्या त्या मुलाच्या, अपघात झालेल्या मुलाच्या घरापर्यंत पोहोचतोय. ही या आपल्या क्रिकेटची ओळख आहे. आणि जेणेकरून असे प्रसंग कोणावर आले तर आपला समाज धावेल. आणि लीगचं एक वैशिष्ट्य कारण म्हणजे प्रत्येक तालुक्यातला संघ, खेळाडू एकमेकाच्या सानिध्यात येऊन, एका संघामध्ये येऊन ती ओळख वाढत जाईल आणि समाज कुठेतरी आपला एकत्रित होण्याचा प्रयत्न करेल. या उद्देशाने मी जिल्हा प्रीमियर लीग करण्याचा प्रयत्न करत आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. प्रत्येक संघाचा मी पुन्हा आभारी मानणे की आपण चांगलं आम्हाला योगदान दिलेलं, अशाच प्रकारचं योगदान जिल्हा लीग नंतर नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी द्यावं अशी मी अपेक्षा करतोय. आणि मी पुन्हा पालघरवासी खेळाडूंना विनंती करतोय की नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण पालघर तालुक्यातील खेळाडूंना खुला प्रवेश असेल याची नोंद घ्यायची आहे. एक गाव एक संघ म्हणूनच इथे खेळवण्यात येईल. हे आम्ही पालघरवासियांच्या सर्व संघांना विनंती करतोय. कारण काही खेळाडूंनी आम्हाला मेसेज केला, आम्हाला ही स्पर्धा खेळायची होती पण काही कारणास्तव नियमावलीच्या आधारे आम्हाला खेळता आली नाही. पण ती आता नियमावली तुमची आहे,
त्याला मी काही करू शकत नाही. एक गाव एक संघ आमचा नियम आहे, त्या याच्याने ही स्पर्धा आपण पार पडलेली आहे. सर्वांचा मी पुन्हा आभार मानतोय आणि पुन्हा पंचांचं मी सुद्धा आभार मानतोय की कुठल्याही प्रकारचं डिसिजन आपलं चुकलेलं नाही. एखादं चुकलं असेल तरी पण ते खेळाडूंनी समजून घेतलेलं आहे. आणि समालोचन कल्पेश आणि राहुल यांचं सुद्धा कौतुक आहे की प्रत्येक कल्पेश यांनी राहुल यांनी एक त्यांचे 2 महिन्यापूर्वी टुर्नामेंट होती आणि ते बुक होते, परंतु त्यांनी नाही सांगितलं विजय भाऊ तुम्ही सांगाल तर मी येणार नाही, असं होऊ नाही शकत. राहुल तुझं सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे. निश्चितच जिल्हा लीगसाठी तुम्हाला मी आताच आमंत्रण देऊन ठेवतो. कारण राहुलचं एक कौतुक आहे की राहुल कधी माझ्याकडून कुठली अपेक्षा करत नाही. तरी साहेब तुम्ही काय द्याल ते नाही दिलं तरी चालेल, फक्त मला तुम्ही बोलवत राहा ही त्याची अपेक्षा. असं निश्चितच अशा प्रकारचे आपल्याला व्यक्तिमत्व भेटलेले आहेत. आणि माझं इथे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर, जय आदिवासी. धन्यवाद विजयजी तारे साहेब, खूप छान मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालं. आणि लवकरच PDAPL ही स्पर्धाचे अनाऊन्समेंट या ठिकाणी झालं. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर या ठिकाणी मी माईक सुपूर्द करतोय जे आपल्या API साहेब आहेत, तोंडकर साहेब. साहेब आपलं मनोगत आपण थोडक्यात व्यक्त करावी मी आपल्यास निवेदित करतोय. कैलासवासी दिनकर माधव पिलेना चषकची आज क्रिकेट स्पर्धा होती. किती 9 दिवस स्पर्धा चालून आज त्याचं समारोप आहे. आम्हाला या प्रसंगी तरे साहेबांनी बोलवलेलं आहे. पहिलं तुमच्या सर्व संघाचं मॅनेजमेंट, तुमचे सगळे खेळाडूंचं मी मनपूर्वक आभार मानतो. येण्याचं कारण असंच आहे, एवढंच आहे की मी स्वतः आदिवासी आहे, वारली समाजाचा आहे. महाराष्ट्राचा अभ्यास आहे, जगाचा अभ्यास आहे. आज इथपर्यंत पोहोचायला आदिवासी माणसाला फार स्पर्धा करावी लागते. समाजाच्या प्रवाहामध्ये पोहताना फार मोठं कष्ट लागतं आणि मग इथपर्यंत आपण पोहोचतो. आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अशा आश्रमशाळा आहेत. मी स्वतः एक आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे, आश्रमशाळेमध्ये शिकलेला आहे. त्यामुळे 35 वर्षे सर्व्हिसमध्ये माझे आदिवासी बांधवांचं एक नेतृत्व बघितलं, एक शिस्त बघितली आणि एक एकोपा बघितला. 35 वर्षे सर्व्हिसमध्ये बऱ्याच लोकांचे मोर्चे बघितले, आंदोलन बघितले. परंतु आज महाराष्ट्राचा आदिवासी बांधव हा इतका एकोप्याने राहतो आणि शिस्तबद्धीने राहतो. तो कधीही कुठल्या त्याच्या हक्कासाठी शासनाचं कुठेही नुकसान करत नाही. शासनाचं, आदेशाचं आणि कायद्याचं परिपूर्ण काटेकोरपणे पालन करून तो आपल्या मागण्या मांडत जातो शासनाकडे. आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतात मांडू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो. आपलं येण्याचं एकच कारण आहे की आपल्या आदिवासी बांधवांचं जे मी प्रत्येक आदिवासी पाड्या हे करता येईल का यावर माझं फार मोठं हे आहे. आणि आज आपले आदिवासी पोरं शिकलेले आहेत, परंतु ग्राउंड लेवलला त्यांना कुठेही एक मोलाचं मार्गदर्शन की प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही. कुठंतरी आपण आता एवढं आता या पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं त्या अकॅडमी, पोलीस भरतीसाठी अकॅडमी बऱ्याच आहे. हे ग्राउंड आहे. वेगळ्या आपले आदिवासी बांधव तरे साहेबांसारखे किंवा आपले बरेच असे आदिवासी बांधव आहेत की ते आपल्या समाजासाठी अहोरात्र झटतात. तर जेवढ्या पोलीस भरतीसाठी वगैरे हे आहेत तर 12वी पास असेल. आता आपल्या आदिवासी बांधवांना माहीत नसेल, आता एक 2 महिन्यापूर्वी एक जार निघालेला आहे.
आपल्या आदिवासी बांधवांना, मुलींना आणि मुलांना 5 सेंटीमीटर उंची कमी केलेली आहे. याचा माझ्याकडे GR आहे. पाहिजे तर माझा तरे साहेबांकडे नंबर घ्या, तुम्हाला GR त्या तरे साहेबांच्या याच्यावर पाठवून देईन. 5 सेंटीमीटर आपल्याला उंची कमी केलेली आहे. आपण एक खेडेगावात असल्यामुळे आपली उंची पहिली पोलीस भरतीमध्ये किंवा कुठल्याही पोलीस भरतीमध्ये जाताना उंची भरत नव्हती. 5 इंच आपल्याला कमी पडत होतो. तर मुलींना आणि मुलांना 5 इंच कमी केले. त्याच्या शासनाने कायदेशीर GR काढलेला फ्लॅश केलेला आहे. तो GR घेऊन घ्या. आणि 12वी पास असतील त्याला माझी विनंती राहील, पालकांनी आणि इथं जे क्रिकेटच्या माध्यमातून जे मुलं आलेले आहेत तर त्यांनी आपलं कुठं कॅरियर बनवा. काहीही आपल्याला पोलीस खात्यामध्ये भरती होताना कुठेही आपल्याला असं मनामध्ये आपल्या बऱ्याच शंका कुशंका असतात, पण ते शंका काही घेण्याचं कारण नाही. पोलीस भरती होताना ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड भरती होते. तिथं फक्त आपली मेहनत फार महत्त्वाची आहे. आपण एकदा पोलीस भरतीला गेलो की आपण लगेच खचून जातो. परंतु बघितलं मी 35 वर्ष सर्व्हिसमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, बीडचे लोक 10 भरत्यांसाठी भरत्या करतात आणि ते कुठल्याही याला शेवटच्या टोकाला काही एज बाहेर होईपर्यंत ते प्रॅक्टिस करतात आणि भरती होतात. पण आपला विद्यार्थी बघितला पहिल्या भरतीला गेला की तो सगळंच नाराज होतो आणि मग म्हणतो का आता आपल्याला भरती होता येणार नाही, आता आपण काही भरती करू नये. दुसरी गोष्ट, मी बऱ्याच ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यामध्ये, मी ठाणे जिल्ह्याचा शहापूरचा जन्मला आहे आणि माझं जे मूळ गाव आहे जव्हार येथे दाभाडी म्हणून गाव आहे. तिथं माझं मूळ गाव आहे दोंडगाव म्हणून. मी ह्याच जिल्ह्याचाच आहे. परत शहापूरला मग स्थायिक झाल्यामुळे तर आपली तरुण पिढी जी आहे ती व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. जिथं जिथं जातो तिथं ज्या वाड्यांना भेट देतो तिथं व्यसनाच्या आहारी आपली तरुण पिढी गेलेली आहे. तर कृपया सगळ्यांना विनंती राहील माझी की व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनापासून स्वतः अलिप्त राहा, लांब व्हा, आपल्या परिवाराला लांब करा, आपल्या गावातल्या सगळ्या तरुण पिढीला हे करा, लांब करा, की जेणेकरून कोणीही व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं नुकसान होणार नाही. तर गाड्यांचं, मोटरसायकल, तरे साहेबांनी एक विषय घेतला की मोटरसायकल चालताना किंवा मोटरसायकल घेऊन जाताना बरेचसे 18 ते 25 वयाच्या लोक मी 7-8 महिने बघितलं तर आपले हा वाघोवा घाटात इकडं आपल्या पालघरमध्ये रोड ॲक्सिडेंटमध्ये बरेचसे 18 ते 25 वयाचे लोक ॲक्सिडेंट होऊन एक्सपायर होतात. तर त्याचं बरंच जर कारण शोधली तर बरीचशी लोक एखादं व्यसन करून गाडी चालवतात. तर ते कृपया करू नका. जीवन हे अनमोल आहे. जीवन हे एकदा मिळतं, त्याला व्यवस्थित जपा. व्यवस्थित आपल्या पाठीमागं आपले आई वडील आहेत, कोणीतरी आपलं वाट बघणारा परिवार आहे. आणि शिक्षणासाठी तुमची जी मुलं आहेत, लहान मुलं, बालवाडी सक्षम करा. तरे साहेबांना मी विनंती करेल आणि आपले शिष्टमंडळ आहे क्रिकेट असोसिएशनचं जे आहे इथले भरलेलं आहे, तुम्हाला काही अडचणी असेल ते क्रिकेटचे जे क्रीडा अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे त्यांच्याकडे जावा. त्यांच्याकडं आपल्यासाठी आदिवासींसाठी काही स्कीम आहे का, काही करता येईल का, त्यांना भेटा. काही तिथं काही कायदेशीर किंवा टेक्निकल अडचण ते मला कॉल करा. मी त्या क्रीडा अधिकाऱ्यांशी साहेबांशी मी कॉन्टॅक्ट करेन आणि तुमच्या या क्रिकेट ज्या आदिवासी संघाने आता जे तुम्ही पाऊल उचललेलं आहे ते कायमस्वरूपी असंच राहावं. त्याच्यानंतर केव्हा तरी आमदार चषक म्हणून क्रिकेट स्पर्धा भरा. आपले आमदार इकडं आहेत, आदिवासी आमदार आहेतच, गावित साहेब आहेत. त्याच्यानंतर खासदार क्रिकेट चषक स्पर्धा लावा. सौरा साहेब आहेत, त्यांना सुद्धा जाऊन भेटा, त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधा. कारण आम्ही जे आहोत जरी उच्च पदावर जरी आपले राजकीय याच्यामध्ये जसे किंवा आम्ही उच्च पदावर जर असलो तर आमची एक सामाजिक बांधिलकी राहील की माझा समाज, मी माझ्या समाजाचं काहीतरी देणं आहे. माझा समाज जगाच्या पाठीवर चमकला पाहिजे. माझा समाज जगामध्ये त्याचं एक नाव लौकिक झालं पाहिजे. आणि कुठेही काहीही
अडचण आली कायदेशीर, रात्री बेरात्री कुठल्याही याचा कायदेशीर तुम्हाला सल्ला लागला, मला रात्री कधीही फोन लावा. ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सगळे कायदे मला माहीत आहेत, सगळे त्याला रूल्स रेग्युलेशन, त्याच्यानंतर त्याची कायदेशीर तरतूद, त्याच्यामध्ये कायद्याचा कोणाचा कुठला किती अधिकार आहे, कोणाचे काय अधिकार आहेत, हे सगळे मला झोपेत न उठवा. त्याचे GR आहेत, सगळे शासन जेवढे शासनाचे जे रोज महिन्याला जे GR निघतात ते सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर सांगायचं एकच आहे की मी आदिवासी समाजाचं एक राष्ट्रीय लेवलला मी एक ग्रुप आहे, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्याचा ग्रुप आहे, भिवंडी तालुक्याचा ग्रुप आहे, ठाणे जिल्ह्याचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर नेहमी मी ॲक्टिव्ह आहे. नाशिकचं जे आहे, जिथं जिथं आदिवासींच्या ज्या अडचणी आहेत शासन दरबारी, त्यावर कायदेशीर आपल्याला हे काढता येईल, मार्ग काढता येतील. परंतु माझी जातात एक विनंती राहील की जीवन हे एकदा मिळतं. आदिवासी बांधव आणि आदिवासी आज विद्यार्थी जगाच्या पाठीवर चमकायला लागलेले आहेत. आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांद्या लावून आपण काम करतो आणि मला एक चांगलंसं अभिमान वाटतो की मी एक आदिवासी समाजाचा असून आज मी एक AP आहे, PI लेवलचा अधिकारी म्हणून आज मी या पालघर जिल्ह्यामध्ये येऊन तुमच्या या क्रिकेटच्या खेळाच्या अनुषंगाने मला 2 शब्द बोलायला मुभा दिली. तरी तुमच्या सगळे क्रिकेट खेळाडूंचे, मॅनेजमेंटचे आणि तुमचे तरे साहेबांचे आणि स्वर्गवासी दिनकर माधव पिलेना यांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद API साहेब. खूप मोलाचं मार्गदर्शन साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. तदनंतर या ठिकाणी ज्याने मला अमूल्य सहकार्य केलं असे अष्टविनायक नंडोरे संघाचे संपूर्ण प्रतिनिधी या ठिकाणी आपण यायचंय. विपुल पिलेना आपण या आपल्या या ठिकाणी गुलाबाचं पुष्प देऊन संपूर्ण टीम आपण एकत्र या. जिथे विपुल पिलेना, शिवा जाधव, हार्दिक सरब, गौतम वावरे, वैभव इभाड, साई वेडगा, आशिष कडू, निकेत वेडगा, अपूर्व वेडगा, यश तरे, स्वप्नील पिलेना, मंगेश लढे, रोहित घोडके, दीप तरे, हे संपूर्ण आपण या ठिकाणी यायचंय. आणि मी निवेदित करतोय API साहेब, आपणास एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोंडकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या टीमचं कौतुक करा, पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत. आणि स्पर्धा चालू होण्याच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी या टीमने घेतलेली मेहनत खूप अमूल्य आहे आणि API साहेबांच्या माध्यमातून हा केला जातोय. अष्टविनायक नंडोरे टीमचा सत्कार. खूप खूप धन्यवाद ऑल टीम, जी मेहनत या ठिकाणी पाहायला मिळाली. अष्टविनायक नंडोरे, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. तदनंतर या ठिकाणी मान्यवर उपस्थित होताना पाहायला मिळते सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी या आणि साहेबांचं स्वागत करण्याकरता मी आशिषजी कडू आपणास निवेदित करतोय की हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आणि आठवण म्हणून सन्मान चिन्ह सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांना या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. ते दिग्गज व्यक्तिमत्व, नंडोरे भूषण, नंडोरे रत्न, नेहमीच त्यांचं योगदान या स्पर्धेकरता आम्हाला मिळालंय. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष साहेब आणि साहेबांचं स्वागत आशिषजी कडू यांच्या माध्यमातून केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. तर यावेळी या आता बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी 8वं पारितोषिक जे पटकावलं, अष्टविनायक नंडोरे या टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय विश्वनाथजी रिंजड साहेब. आपल्या शुभ हस्ते हा 8व्या क्रमांकाचं पारितोषिक जे या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे अष्टविनायक नंडोरे या संघाला. पहिल्या दिवसामध्ये हा संघ या ठिकाणी सुपर 8 मध्ये दाखल झाला
अष्टविनायक नंडोरे, आशिष कडू ॲज अ कॅप्टन लीड करताना पाहायला मिळाले. खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तदनंतर 7वी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून गणराज स्पोर्ट्स तलासरी संघ मी निवेदित करतो या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करण्याकरता सन्माननीय रामू दुमाडा साहेब आपणास आपले शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करा. एक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय रामू दुमाडा साहेब, हिंड गोल्डन ट्रॉफी गणराज स्पोर्ट्स तलासरी संघ, खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपला राहिला. धन्यवाद. तदनंतर 6वे पारितोषिक या ठिकाणी पटकावलेला आहे संघर्ष चिंचणी या संघाने आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय सन्माननीय रोहनजी बेडगा साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करा. ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोपचे विद्यमान उपसरपंच साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित होताना आपण पाहणार आहोत. संघर्ष चिंचणी या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन याही वेळेस सुपर 8 मध्ये पाहायला मिळाला हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर 5वे पारितोषिक ज्या ठिकाणी पटकवलेला आहे SRG परनाळी 40+ हा संघ आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय सन्माननीय परितजी पाटील साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करायचा आहे. 5वे पारितोषिक SRG परनाळी 40+ सन्माननीय परितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित होताना पाहायला मिळेल आणि रोख रक्कम 40+ च्या माध्यमातून संदीपजी धोडी हे पाहायला मिळाले ॲज अ कॅप्टन. खूप चांगली भूमिका SRG प्रणाली स्वप्नील गरजकरांच्या संघाची राहिली. तदनंतर आपण वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. गोलंदाजी तर भरपूर जणांना आपण बघितलं बेस्ट देताना, परंतु ज्याने मात्र सर्वाधिक विकेट मिळवले त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलंय. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? तुम्हाला एक हिंट देतो की तो प्लेयर आहे बिनापट्टी या संघाचा आणि त्याचं नाव आहे राहुल गोंड. या स्पर्धेच्या माध्यमातून 9 विकेट घेण्याचा रेकॉर्ड ज्यांनी केला राहुल गोंड आपण या आणि मी हा अवॉर्ड वितरित करण्याकरता निवेदित करतोय सन्माननीय बाबूरावजी बरब साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करा. खूप सुंदर रीतीने गोलंदाजी राहुल गोंड ब्रँड ऑफ बेनापट्टी वसई या ठिकाणी राहिली. धन्यवाद बरब साहेब. राहुल भाऊ 2 मिनिटं थांबायचं आहे. खूप सुंदर गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हायट्स विकेट टेकर राहिलात. काय म्हणाल ज्या संघाने आपल्याला परफॉर्मन्स करून दिला आणि आपला संघ प्रथम पारितोषिकाचा अवॉर्ड देखील जिंकलाय, आपल्या संघाबद्दल एक कॅप्टन म्हणून काय म्हणाल? गेले 3 आठवडे झाले लगातार आम्ही फायनल मारत आलाय. त्यांना मुलांना सांगितलं हाच फॉर्म ठेवायचा आपला. त्यांनी व्यवस्थित फिल्डिंगवर फोकस केला, बॉलिंगवर. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? जे आयोजन आपण पाहिलं सन्माननीय विजयजी तरे साहेबांचं आणि संदीपजी धोडी साहेबांचं. या स्पर्धेविषयी बोलायला गेले ते विजय तरे सर आणि संदीप दोडे यामुळे खेळण्यासाठी संधी देतात आणि ग्राउंड खूप चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच. ते होते राहुल गोंड ज्यांना मिळाला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोड तर त्याने 128 धावा केल्यात. आणि गेसेस कोणी सांगू शकेल या स्पर्धेच्या माध्यमातून? आणि तो देखील बेनापट्टी वसई संघाचा अविनाश किणी ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. हे सन्माननीय अशोकजी तरे साहेब आपल्यास निवेदित करतोय. आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करायचा आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट अविनाश किणी. अप्रतिम खेळी 128 धावेची राहिली. धन्यवाद अशोकजी तरे साहेब. आपण स्थानपन्न व्हायचं आहे. अविनाश प्लीज जॉईन अस. अविनाश काय म्हणाल ज्याप्रमाणे आपला परफॉर्मन्स राहिला, आपण हायेस्ट रन गेटर राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून, कसं वाटतंय? मला छान वाटते. बोलायला माईकमध्ये मला बोलायला होत नाही त्यासाठी.
माईक मध्ये बोलत नाहीत, मैदानाच्या आतमध्ये बोलतायत. थँक्यू व्हेरी मच अविनाश किणी. बेस्ट ऑफ लक आपल्या पुढील वाटचालीसाठी. तर हे होते अविनाश किणी, ज्यांनी मिळवला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाचा किताब. तदनंतर आपण बोलणार आहोत सन्माननीय रंजन धुमाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय शैलेंद्रजी उमतोल साहेबांचंही त्यांच्या समेत आगमन झालंय. आपलंही या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सन्मानानं त्यांच्या समेत अभिजित पिलेना सर, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर अँड बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू विनय उंबरसाडा, मनस्वी इंटरप्राइजेस. विनय आपण या ठिकाणी यायचंय. खूपच सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ठरला या ठिकाणी बेस्ट फिल्डर. हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी सन्माननीय विनोदजी घोडके साहेब आपणास निवेदित करतोय. आपले शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करा. धन्यवाद साहेब. विनय 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुझं राहिलं. काय म्हणशील ज्याप्रमाणे तुझा टीमचा परफॉर्मन्स झाला आणि हा किताब घेताना कसं वाटतंय? किताब घेताना तर बरंच वाटतं, पण आम्ही कॅचमुळेच हारलो. आणि नक्कीच कॅचमुळे हरलात ते तर आपण कित्येक वेळा पाहिलं. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे, परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणाल? कारण जेव्हा जेव्हा तुमचा संघ या मैदानावर येतो, चांगला खेळ तुमचा राहतो, या स्पर्धेविषयी काय म्हणाल? ही स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि आम्हाला खेळायला बोलवतो विश्वनाथ रिंजड साहेब आम्हाला. धन्यवाद. तर हे होते आपण बघितलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. थँक्यू व्हेरी मच विनय उंबरसाडा. तदनंतर आपण या ठिकाणी वळणार आहोत पुढील अवॉर्ड जो पाहायला मिळतोय चतुर्थ क्रमांकाचा अवॉर्ड आणि चतुर्थ क्रमांकावर आपला हक्क नोंदवलाय राणी शिगाव या टीमने. राणी शिगाव टीमचे कॅप्टन आपण या. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय हार्दिक सरप आणि गौतम वावरे. आपण या ठिकाणी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. चतुर्थ पारितोषिकावर या ठिकाणी नाव कोरलं गेलंय. किशोरजी धोडी यांना पण पाहतायत. जबरदस्त कारनामा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि हा संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा हकदार. किशोर भाऊ 2 मिनिटं थांबायचं आहे. आपण सुपर 8 मध्ये दाखल झालात, तदनंतर टॉप 4 मध्ये पोहोचलात आणि सेमीफायनलला हरलात. ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळाली. काय म्हणाले स्पर्धेविषयी? स्पर्धा अतिशय सुंदर होती आणि तरी साहेबांनी हे ग्राउंडसाठी असोसिएशनसाठी जे केलं आहे आणि या लेवलला आज पोरं खेळत आहेत, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. ज्याप्रमाणे आपला संघाचा परफॉर्मन्स राहिला, 2 बंधूंची जोडी राहिली, तर एक तुमचं नेतृत्व आपल्या संघासाठी काय शुभेच्छा द्याल आणि कसं आपलं मनोगत व्यक्त कराल? थँक्यू. कसं म्हणाल आपल्या संघाला? परफॉर्मन्स कुठेतरी वीक झाले आम्ही आणि तरी होते किशोरजी धोडी. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभला आणि सर्वांना सांगू इच्छितो की किशोरजी धोडी हे उत्कृष्ट बॉक्सिंग खेळतात आणि फक्त भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेर रशियामध्ये त्यांनी 4 टुर्नामेंट जिंकले सुद्धा आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या येऊ द्या. आणि तदनंतर आपण वळणार आहोत तृतीय क्रमांकाच्या अवॉर्डकडे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय मनस्वी इंटरप्राइजेस चिखले या टीमने. कॅप्टन आपण यायचंय. मी निवेदित करतो सन्माननीय रंजन धुमाडा साहेबांना आणि शैलेंद्रजी उमतोल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते ही तृतीय क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी वितरित करायची आहे. खूप चांगला खेळ जो आपण पाहिला. मनस्वी इंटरप्राइजेस संघ, विश्वनाथ रिंजड साहेबांचा, रामू धुमाडा साहेबांचा संघ, ज्याने या ठिकाणी तृतीय क्रमांकावर आपला हक्क नोंदवला गेला. जोरदार टाळ्या येऊ द्या मनस्वी इंटरप्राइजेस या संघासाठी.
धन्यवाद साहेब. आणि तदनंतर कॅप्टन आपल्याशी जोडले जातील. खूप चांगला खेळ मनस विंटर पाहिजे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काय म्हणाल, ज्याप्रमाणे आपला संघाचा परफॉर्मन्स राहिला आणि तृतीय क्रमांकाचं आपण पारितोषिक नोंदवलं, काय म्हणाल? माझ्याच गलतीमुळे मॅच हारलो आम्ही. नक्कीच, परंतु तृतीय क्रमांकावर आपला हक्क नोंदवला गेला. आपण ज्याप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहिली, या स्पर्धेविषयी खेळताना काय वाटलं आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगला आहे, ग्राउंड पण खूप चांगलं, खेळायला मजा येते आणि 6 ओव्हरची मॅच असल्यामुळे खेळायला पण मजा येते. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. तर हे होते मनस विंटरबाई चिखली टीमचे कॅप्टन जे आमच्यासमोर जोडलेले होते. थँक्यू व्हेरी मच आणि अभिनंदन असेल पुढील वाटचालीसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर या स्पर्धेचा सर्वात मोठा अवॉर्ड जो आपण पाहत आहेत, मॅन ऑफ द सिरीज, आणि हा अवॉर्ड आमच्यापर्यंत नाव पोहोचवलं गेलं आणि गेसेस कोणी सांगू शकेल? यस, विश्वनाथ जाधव ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. 186 धावा आणि 8 विकेट या ठिकाणी घेतला गेला. विश्वनाथ जाधव या ठिकाणी उपस्थित नाहीयेत आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय सन्माननीय अभिजित पिलेना सर, आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. मॅन ऑफ दिस टुर्नामेंट, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. सन्माननीय अभिजित पिलेना सरांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण पाहतायत जो वितरित केला जातोय. तर या ठिकाणी आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज विश्वनाथ जाधव यांना. तदनंतर आपण बोलणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी द्वितीय पारितोषिकावर आपलं नाव कोरलंय ते म्हणजेच विहाविरा 11 धानिव संघ. संपूर्ण टीम आपण या ठिकाणी यायचंय. आणि मी संपूर्ण मान्यवरांना निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते ही गोल्डन ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम 51,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण या. गिरीजी पाटील साहेब आपण या ठिकाणी जॉईन व्हायचे. विश्वनाथ रिंजड साहेब, रामू दुमळा साहेब, परिजी पाटील साहेब, निलेशजी धामोडे साहेब, विधीजी लांगे साहेब, संदीप जुमतोल साहेब, स्वप्नील बिसे सर आपण या, प्रशांत दुमळा सर, सर्व मान्यवरांच्या माध्यमातून ही ट्रॉफी वितरित होताना पाहायला मिळाले. या स्पर्धेचा रनर अप विरा 11 धानिव टीम साठी येऊ द्या जोरदार टाळ्या. कैलासवासी दिनकर माधव पिलेना चषकाचा द्वितीय क्रमांकाचा हकदार ठरला विरा 11 धानिव संघ. खूप खूप अभिनंदन. धानिव संघ अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला लाभला. कळणं तर आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. तर या ठिकाणी धानिव टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेत. अप्रतिम खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये राहिला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं सुपर 8, टॉप 4 आणि मेगा फायनल, काय म्हणाल टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि आपल्या टीम बद्दल? परफॉर्मन्स तर खूप चांगलाच होता. हार जीत तर होतेच. चांगला परफॉर्मन्स दिला टीमने. नक्कीच. आणि ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं, या आयोजनाविषयी काय वाटलं? प्रथम तर हा ग्राउंड खूप सुंदर आहे. असं गोल ग्राउंड मध्ये खेळायला खूप कमी भेटते आणि इकडे स्पर्धा एवढी मोठी भरवली त्याबद्दल धन्यवाद देतो. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तर हे होते विहाविरा 11 धानिव टीमचे कॅप्टन. तदनंतर आपण बोलणार आहोत या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, विजेता संघ जो या ठिकाणी पाहायला मिळाला बेनापट्टी वसई संघ. संपूर्ण टीम या ठिकाणी आपण यायचं आहे. खूप चांगला परफॉर्मन्स जो आपण पाहिला. राहुल गोड ठरले या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज, अविनाश किरी ठरले उत्कृष्ट फलंदाज. ज्याप्रमाणे गोलंदाजी अनिकेत चौधरी यांची पाहायला मिळाली. समीर यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तेजस आणि करण यांची डेट ओव्हरची गोलंदाजी कोण विसरेल. आणि बेनापट्टी वसई संघ ठरतोय कैलासवासीय दिनकर माधव पिलेना चषक 2024चा विजेता चॅम्पियन हा संघ ठरतोय. हा
अवॉर्ड वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय आशिष कडू, अपूर्व वेडगा, स्वप्नीलजी बिसे सर, विद्युतजी लांगे साहेब, संदीप जुमतुल साहेब, प्रशांतजी दुमाडा साहेब, आपण या ठिकाणी यायचंय आपल्या माध्यमातून आणि त्यांच्या समेत संपूर्ण मान्यवर आपणही या हिस्सा बनायचा आहे. अप्रतिम ही गोल्डन ट्रॉफी प्रथम क्रमांकाची यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस होता गोड बाबा. बिनापट्टी वसई संघ ठरतोय चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासीय दिनकर माधव पिरेना चषक 2024 चा विजेता बिनापट्टी वसई. खूप सुंदर खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. किरण 2 मिनिटं आपण थांबा. तर किरण भारत आमच्याशी या ठिकाणी जोडले जातील, जे कॅप्टन म्हणून पाहायला मिळाले. एक कर्णधार म्हणून आपल्या संघाचं कौतुक कसं करणार प्रथमतः, कारण की आपला संघ या ठिकाणी चॅम्पियन बनलाय. सर्व प्लेयर चांगले खेळत होते. त्यांना सांगितलं का ही लास्ट मॅच आहे तर चांगलेच खेळा. आणि ज्याप्रमाणे राहुल गोडाने उल्लेख केला, लगातार 3 आठवडे आणि 3 प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज. कसं वाटते ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन आणि 1,21,000 रुपयांचं पारितोषिक मिळवून? खूप बरं वाटते आणि सर्व प्लेयर आता आमची एकत्र खेळायला लागले तर अजून मजा यायला लागले. आणि चांगले वरच्या मॅच असल्या तर टीम पण चांगली परफॉर्मन्स देते आमच्या आता. नक्कीच. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, आपण पाहिलं तर नाईट क्रिकेटमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स राहिला. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा येते तेव्हा फॉर्म पडतो. या स्पर्धेमध्ये येण्याची उत्सुकता कशी भासते आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदरच असते दरवर्षी आणि आम्ही दरवर्षी खेळायला येतो आणि क्वालिफायला येऊन ना हरतो आणि यावर्षी फायनल मारले तर आम्हाला खूप बरं वाटते. आणि संदीप दादा आणि विजय सरांची बद्दल बोलायला गेले तर कमीच आहे. क्या बात आहे. हे होते किरण बारा. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ जो आपण बघितला त्या संघाचे कर्णधार किरण बारा, थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी जोडल्याबद्दल. तर या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रमाचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतोय असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की वेळ हा मिळत नसतो, वेळ हा नेहमीच काढावा लागतो आणि संपूर्ण आमचे मान्यवर आणि या खूप खूप धन्यवाद संपूर्ण मान्यवरांचे या स्पर्धेकरता उपस्थित झालेत आणि बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी पार पडला त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचं NCC क्रिकेट क्लब नंडोरे यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद.